सुकन्या मॅम, जन्मरून चित्रपटात आपल्या रोलविषयी काय सांगाल? जो नेहमीप्रमाणे आपली आई आपल्या घरात भूमिका निभावते तीच भूमिका मी निभावते की दोघांनाही सांभाळून घ्यायचं आहे, नवऱ्यालाही सांभाळायचं आहे आणि मुलालाही सांभाळायचं आहे आणि सगळ्याच दृष्टीने सांभाळायचं आहे. तर तशी ती माझी भूमिका आहे आणि तसं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुला काय बोलायचं आहे? जेव्हा जेव्हा तो बाप असहाय्य होतो तेव्हा स्त्री किंवा पत्नी ही जशी मज्जारज्जू बनवून प्रत्येक पुरुषाच्या मागे उभी असते, तशी ठामपणे सुकन्याचा जो रोल आहे ती ठामपणे त्याच्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्याला खचू देत नाही. करेक्ट. जसं आत्ता त्याने सांगितलं तसं की कुठल्याही घरावरती संकट आलं तर एक वेळ पुरुष खचून जातो, पण स्त्री मात्र खंबीरपणे उभी राहते. मग त्याच्यासाठी ती वाटेल ते करायला तयार होते. तसंच इथे कोर्ट कचेऱ्या करायला सुद्धा ही बाई कमी पडलेली नाही आणि जे चूक आहे ते चूकच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. ह्याच्याखाली ती आजपर्यंत चालत आली आणि यांचं जे घर दाखवलं की ह्या दोघांचं नातं जे दाखवलं ते इतकं गोड नातं आहे आणि तिला माहिती आहे आपला नवरा काय आहे, त्याची तत्त्वमूल्य तिला माहिती आहेत आणि ते समजावून सांगण्याचा दरवेळी ती प्रयत्न करते मुलालासुद्धा की असं समजू नकोस तू की वडिलांनी काहीच केलेलं नाही आयुष्यात किंवा ते विरोध का करतायत ह्याचासुद्धा तू सुद्धा विचार कर. आणि त्याच वेळेला ती नवऱ्याला सांगत असते की मुलाचे विचार जाणून घ्या, त्याच्याशी बोला, संवाद होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूनी ती उभी राहते, दोघांनीही समजवण्याचा ती प्रयत्न करते. तर त्याच्यामुळे चूक बरोबर, न्याय अन्याय ह्याच्या दोन्हीकडे ती असते असं मला वाटतं. तुम्ही या रोलशी रिलेट करता का? जन्मऋण हे आपण आई वडिलांच्या ऋणात असतो, तसंच मला असं वाटतं की आपण मुलांच्या ऋणात सुद्धा असतो. जसं आमच्या ह्याच्यामध्ये एक वाक्य आहे की आपण संस्कार देण्यात कमी नाही पडलो तर ते घेण्यात कमी पडले. प्रत्येक आई वडील संस्कार करत असतात. कोणाला वाटत नाही माझा मुलगा गुंड व्हायला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही, पण आपले संस्कार आपण करतच असतो, तर ते घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे मी जे तुला संस्कार केले त्याच्याने तू छान झाला आहेस, उत्तम नागरिक झाला आहेस, त्याने तू तुझं काहीतरी करिअर घडवतो आहेस, तर ह्याचा आईवडिलांनासुद्धा आनंद गर्व वाटायला पाहिजे की त्याने माझं नाव त्याच्यावर तो जेव्हा जोडतो तेव्हा मला असं अभिमान वाटतो. तर त्या श्रमाचं त्याने चीज केलं, त्यामुळे आईवडीलसुद्धा मुलाच्या ऋणात असत असं मला वाटतं. त्यामुळे जन्मऋण हे तसंच कायम राहणार प्रत्येकाच्या बाबतीत. तर त्याच्यामुळे हे ऋण प्रत्येकाला आवडत असं या ऋणात राहायला, तसंच आहे. अरे पण एवढे पैसे कशाला हवेत तुला? तू आता नोकरी पण करतोस ना? अगं आई, मी अमेरिकेत जातोय. पैशांचा विषय काढला की तुमचा कद्रूपणा सुरू झालाच.